हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोणावळ्याच्या बैठकीत काय डील झाली? बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल। तर डील झाल्याने सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा जरांगेंवर आरोप। आरक्षणावर प्रश्न विचारल्याने विनयभंगाचा आरोप। आंदोलनादरम्यान कुणाच्या घरात भाकरी खाल्ली, कोणत्या माऊलीकडून पाय दाबून घेतले, आम्हालाही बोलता येतं, बारसकरांचा जरांगेंना इशारा। उद्या सकाळी जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। भंगार लोकांना उत्तर द्यायला मोकळा नाही, लढा विजयाकडे जाताना राक्षस खोड्या करतात, बारसकरांच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील। जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित, रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार, तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर ही लोकसभा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही, वरिष्ठांशी बोलल्यानंतर निर्णय घेणार, राणेंची प्रतिक्रिया। तर कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांची टीका। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही, निवडणुकीत पराभव होईल हे राणेंना माहिती, विनायक राऊतांची राणेंवर टीका। तर कुत्रा मांजरांना घाबरत नाही, राणेंचं विनायक राऊतांना उत्तर। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, राणे नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण, संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी तुतारी, पक्षचिन्ह अनावरणावेळी शरद पवारांचं वक्तव्य। तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले, याचं क्रेडिट अजितदादांना। शरद पवारांची तुतारी कुठे आणि किती वाजता लवकरच कळेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तुतारी वाजवून मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पूर्ण, मात्र एकट्याने तुतारी वाजवल्यास 1 लाखाचा चेक देणार, चॅलेंजमध्ये सुधारणा करत मिटकरींचं नवं विधान, पण मिटकरींनी चेकचा तपशील चुकवला। पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचं रोख बक्षीस जाहीर, पोलिसांच्या संबंधित पथकाचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार। रणजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचं वर्चस्व, दिवसाअखेर 219 धावांवर भारताचे 7 गडी बाद, पहिल्या डावात भारत 129 धावांनी मागे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।